नमस्कार. आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांच्यावर जी उपहासात्मक टीका केली, त्यांना गुंगी गुडिया असं संबोधित केलं. एक स्त्री म्हणून आणि एक आदर्शवादी नेत्या म्हणून आपण या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करत आहोत. खरं पाहायला गेलं तर त्यांच्यावर टीका करण्यासारखं काही कारण नसताना काँग्रेसकडं सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडं काही विषय नसल्यामुळे ज्यांनी या महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट विकास या विषयामध्ये काम केलं असं कैलासवासी अजितदादा यांच्या जाण्यानंतर ज्यांनी पक्षाची बाजू खंबीररित्या सांभाळली, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या बरोबरीने उत्तम असं काम ज्यांनी जे करत आहेत त्यांच्यावर विनाकारण टीका केली. खरं पाहायला गेलं तर हर्षवर्धनजी सपकाळ म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की बदनाम हुए तो भी क्या हुआ, नाम हुआ. त्याप्रमाणे आपल्या बॉलिवूडमधले एक शक्ती कपूर म्हणून एक अभिनेता आहे, त्याचा अंदाज आपणामध्ये एक क्राईम मास्टर गोगो नावाचं एक कॅरेक्टर त्यांनी केलं होतं आणि तो क्राईम मास्टर गोगो असाच विक्षिप्तपणे महिलांवर टीका करत होता. अशा या काँग्रेसच्या क्राईम मास्टर गोगोचा आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध करण्यासाठी इथं या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अरविंदजी वळसे असतील, त्याचबरोबर जिल्ह्याचे सचिव संदीपजी वानखेले, उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोदजी वानखेले, आमचे मंडल अध्यक्ष हेमंतजी चिखले, अशोकजी गबाले आणि आंबेगावची सर्व भारतीय जनता पार्टी आणि आम जनतेच्या वतीने मी या हर्षवर्धनजी सपकाळ यांचा निषेध करतो आणि मी त्यांना आव्हान करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले विषय आहेत जे विरोधी पक्षांनी हाताळले पाहिजेत. ते विषय सोडून तुम्ही भरकटल्यासारखं अभद्र टिप्पणी न करता चांगलं विधायक काम तुमच्या हातून घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना येणाऱ्या काळात देव सुबुद्धी देव अशी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर भविष्यात कधीही हर्षवर्धनजी सपकाळ पुणे जिल्ह्यामध्ये येतील त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या गोष्टीचा निषेध करण्यासाठी त्यांच्यासमोर आंदोलन करतील. तुम्ही आता विरोधी पक्षाला इथं अनेक प्रश्न आहेत ते उपस्थित करायला पाहिजे होते, ते वैयक्तिक टीका टाळायला पाहिजे ह्या मुद्द्याची सहमती, पण त्या प्रश्नाची यादी पाठवणार का तुम्ही त्यांना? नाही, हा त्यांचं काम आहे. आम्ही सत्तेमध्ये आहे, आम्ही लोकांचे प्रश्न जाणून घेतो आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अत्यंत चांगले राज्यकर्ते आहेत. लोकांच्या मनामधील प्रश्न त्यांना लवकर समजतात आणि तुम्ही पाहिलं असेल की विकासात्मक कामामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही आणि त्यामुळंच त्यांना डेव्हलपमेंट मॅन म्हणून संबोधलं जातं. त्यामुळं त्यांच्याकडे ती लिस्ट मिळणार नाही असं मला वाटतं आणि म्हणूनच ते ह्या अशा टीका करत स्वतःचं नाव करून घेत आहेत. व्यक्त करताय, पण ज्या पक्षाचे ज्या नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, त्या पक्षाच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांकडून बरेच शब्द निघत नाही, निषेध निघत नाही, अशी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात नाहीये त्यांच्या विरोधात, ते का गप्प आहेत किंवा सोबत नाहीये तुमच्या? नाही, आता आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून हा विषय आम्हाला वाटला, दुपारी आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि म्हणून तुम्हाला आम्ही आज संध्याकाळी भेटण्याचं ठरवलं. येणाऱ्या उद्या परवा काळामध्ये त्यांचे कार्यकर्तेही या बाबतीत विषय घेतील आणि जर त्यांनी आम्हाला आंदोलनाला बोलवलं तर आम्ही त्यांच्याबरोबर येऊ. कारण ताई ह्या पालकमंत्री आपल्या पुण्याच्या आहेत. आपल्या पालकमंत्र्यावर जर असं चुकीच्या पद्धतीने कोण आरोप करत असेल तर त्याला आम्ही नक्कीच निषेध करणार. कारण DPDC असेल किंवा सर्व या ठिकाणच्या जिल्ह्याची सर्व यंत्रणा ही ताईच्या माध्यमातून आपण काम करत आहोत आणि ताई योग्य तो न्याय देतात. त्याच्यामुळे आम्ही
ठरवलं की योग्य वेळी उत्तर देणं गरजेचं आहे. जरी त्या पालकमंत्री असले तरी मागील काळात चंद्रकांतदादा पाटील देखील पालकमंत्री होते, त्यांच्यावर देखील खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यावेळेस तो पक्ष, तुमचा मित्र पक्ष, आज जशी तुम्ही त्यांच्या नेत्यासाठी भूमिका घेताय त्यावेळेस का भूमिका त्या पक्षाने घेतली नाही आणि भविष्यात कधी तुमच्या नेत्यावर नाही, आमच्याकडे काय माहिती का, मध्ये इथं मंडल कार्यशाळा याच ठिकाणी झाली होती. यानंतर रामभाऊ माळगी प्रबोधिनी मुंबई या ठिकाणी जिल्ह्याची कार्यशाळा झाली आणि याच्यामध्ये कार्यकर्ता कसा घडावा आणि त्याच्यासाठीचं एक ट्रेनिंग आम्हाला दिलं जातं. कोणता विषय हाताळला पाहिजे, कोणत्या गोष्टीबद्दल आंदोलन केलं पाहिजे आणि त्या आंदोलनाचं स्वरूप किंवा त्या विषयाचं स्वरूप कसं असलं पाहिजे याचं ट्रेनिंग दिलं जातं. भारतीय जनता पार्टी ही सुसंस्कृत कार्यकर्त्यांची पार्टी, एक केडर बेस पार्टी आहे. मग त्याबाबत एखादा विषय त्यांना पटला तर त्याबाबत ते नक्कीच योग्य ती भूमिका घेतात आणि अशा पद्धतीने आंदोलन करण्याची भूमिका ते ठेवतात. त्यामुळं हा सुसंस्कृतपणा आहे की ताई ह्या आपल्या आहेत हे आम्हाला वाटलं, एक कुटुंब म्हणून आम्ही त्याबाबत रस्त्यावर उतरायचं ठरवलं. त्यांच्या पक्षात तर आहेच, म्हणजे काँग्रेसमधले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा त्यांनी सुद्धा एक पत्रकार परिषदेत काल विचारलं, नाराजी व्यक्त केली. म्हणजे त्या काँग्रेसमधूनही त्यांना विरोध आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, तुम्हाला एक सांगू का, सुसंस्कृतपणा असेल तर या गोष्टी होत नाहीत. आणि हर्षवर्धनजी सपकाळ हे आतापर्यंत जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झाले, तुम्ही पाहिलं असेल काँग्रेसनी एकही निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे यश संपादन केलेलं नाही. कारण तुमचं नेतृत्व जर चुकीच्या माणसाच्या हातात असेल तर अशा पद्धतीच्या घटना होतील. आणि मला वाटतं त्यांनी येणाऱ्या काळामध्ये, मी एवढा मोठा नेता नाही की त्यांना काही सल्ला द्यावा, परंतु एक सामान्य माणूस म्हणून त्यांना एक सल्ला द्यायची गरज पडेल की आपण सुसंस्कृतपणा राजकारणात सोडलं नाही पाहिजे. ऑलरेडी सर्व जनता ही राजकारण्यांवर नाराज असते आणि अशा पद्धतीचे विषय हातात घेऊन तुम्ही राजकारण हे वेगळ्या स्तरावर घेऊन जाताय. चांगल्या लोकांनी राजकारणात येऊन राजकारणाची दर्जा वाढवला पाहिजे असं मला वाटतं. आता त्यावेळी ताईंना प्रश्न विचारल्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी पत्रकाराला गप केलं. या सगळ्या गोष्टी तुम्ही सहमत आहात का? पत्रकाराला गप करणं योग्य आहे? नाही, बघा, आता हे पत्रकारांबाबतची एक आचारसंहिता असते, ती सर्व नेत्यांनी यांनी जपली पाहिजे. प्रत्येकाला एकमेकाचा मान सन्मान दिला तर येणाऱ्या काळामध्ये हा जो राजकारण आणि समाजकारण हे योग्य पातळीवर जाईल, अन्यथा स्तर घसरत जाईल. मला वाटतं की पत्रकारांनीही त्यांची आचारसंहिता सांभाळली पाहिजे आणि राजकारण्यांनी त्यांची आचारसंहिता सांभाळली पाहिजे, जेणेकरून जनतेचे प्रश्न पुढे घेऊन त्याच्यावर योग्य न्याय, जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम पत्रकार आणि राजकारण येणाऱ्या काळात करतील. परंतु मला वाटते आंबेगावमध्ये पत्रकारांच्या बाबतीत आणि राजकारण्यांच्या बाबतीत जरा चांगली परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बघूया त्याबाबत काय होईल. ज्या शब्दप्रयोगाबाबतीत तुम्ही आक्षेप नोंदवताय, तो शब्दप्रयोगाबाबतीत संजय राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की तो काय असंवैधानिक शब्द नाही, हे बोलले म्हणून काय झालं. त्याच्यावरती जाऊन त्यांनी अमित शहा आणि मोदींना गुंडा बोलले गेले. हे पहा, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे कर्तृत्वाने मोठे आहेत. त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं, त्यामुळं 3 वेळ ते पंतप्रधान झालेले आहेत. आणि अमितभाई शहांनी तुम्ही पाहिलं असेल, गृह खातं जेव्हापासून सांभाळलंय तेव्हापासून देशाची सुरक्षा याला प्रायोरिटी दिली. राष्ट्राला प्रथम मानणारे हे दोघं आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतायत. मला वाटते संजय राऊत साहेबांकडं टीका करण्यासारखं काही राहिलेलं नाही, त्यामुळं त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही मजा नाही. परंतु नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा हे दोघंही त्यांच्या कामातून जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याआधी पण ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनाही अशा पद्धतीने उपमा देण्यात येत होत्या तुमच्या कार्यकर्त्यांना. त्यावेळी हा मुद्दा कधी उचलला गेला नाही. त्यावेळेस बघा, सिस्टीम पॅरलाइज झाली होती हे लोकांनी पाहिलेलं होतं आणि त्यामुळेच 2014ला सत्ता परिवर्तन झालं आणि सत्ता परिवर्तन हे त्यांच्या कामामुळं झालं. जर त्यांनी चांगलं काम केलं असतं तर 2014ला काँग्रेसचं सरकार आलं असतं. परंतु सिस्टीम पॅरलाइज झाली होती म्हणून त्या गोष्टीचं सगळ्यांनी टीका केली होती असं मला वाटतं.